तर तुम्ही म्हणत असाल, की "तू आवरून-सावरून चालली कुठं?" "मी तर चालले आज कॉलेजला." आणि तुम्ही म्हणत असाल, की "कॉलेजचा ड्रेस हा असतोय का तुमच्या?" "तर आमच्या कॉलेजचा ड्रेस हा नाहीये, तर आज सिव्हिल ड्रेस होता म्हणून चालले होते." तोंड-बिंड बांधलं इकडं आणि निघाले होते. आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्याला सोडवायला कोण होतं? काका येत होते. गावातून आपल्या एका मैत्रिणीला घेतलं आणि आम्ही आता निघणार होतो कॉलेजला. आणि तुम्हाला तुम्हाला तर आपलं माहितीच आहे हो. आपण इतक्यात निघतो आणि इतक्यात पोहोचतोय. इतक्यात पोहोचलो पण लेक्चर्स वगैरे केले, लंच ब्रेक झाला, सगळंच झालं. आणि आम्हाला जायचं होतं प्रॅक्टिसला. तर तुम्ही म्हणत असाल, की आत्ता कसली प्रॅक्टिस कॉलेजमध्ये? तर आत्ता ना नवरात्री चालू आहे म्हणून भोंडल्याची प्रॅक्टिस होती. आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी नवरात्रीमध्ये भोंडला साजरा केला जातो आणि भोंडला का साजरा केला जातो? हेच आम्हाला मॅडम सांगत होते, की भोंडला का साजरा केला जातो? की आधीच्या काळात आहे ना मुलींना आणि बायकांना ना फारसं बाहेर जाता येत नव्हतं आणि एकमेकींसोबत गप्पा वगैरे मारता येत नव्हत्या. त्याच्यामुळे ते नवरात्रीमध्ये आणि कोणत्या पण एका दिवशी ना ते ना एकत्र येत होते आणि असे एकमेकींचा हात धरून गोल फेऱ्या मारून आणि ते डान्स करत होते म्हणजे भोंडल्याची गाणी वगैरे म्हणत होते. पहिल्या दिवसाची तर आमची इकडे प्रॅक्टिस संपली होती. तर आपल्याला काही एकच दिवस प्रॅक्टिस करायची नव्हती. आपल्याला भरपूर दिवस प्रॅक्टिस करायची होती. The next day. आणि इकडे ना दुसऱ्या दिवशी पण आपण सगळे लेक्चर वगैरे सगळं झालं होतं आणि इकडे आपले परत दुसऱ्या गाण्यांवरती ना आपली ना प्रॅक्टिस चालू झाली होती. आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या मॅडम तर होत्याच. कशी आपण रिएक्शन द्यायची, कशी ॲक्शन करायची आणि आपण कसा डान्स करायचा, हे सगळं आपल्याला मॅडम सांगत होत्या. आता आमची ही प्रॅक्टिस 2-4 दिवस तर चालूच राहणार आहे आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे भोंडल्याला काय म्हणतात आणि नवरात्रीमध्ये तुमच्याकडे भोंडला साजरा होतो की नाही? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.